तुम्हाला व तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला रक्तपातळ होण्याची गोळी चालू असेल तर या 5 चुका कधीही करू नका. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. नंबर 1, डॉक्टरांनी सांगितलेली गोळी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या डोसमध्येच घ्या. तुमच्या स्वतःच्या मनाने कोणताही बदल करायचा नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गोळी घेतली तर तेथे रक्तस्राव होण्याचा धोका जास्त असतो आणि कमी डोसमध्ये जर गोळी घेतली तर तुम्हाला हार्ट अटॅक, पॅरालिसिस होण्याचा धोका वाढू शकतो. नंबर 2, जखम आणि रक्तस्राव यापासून सावध राहा. अचानक झालेली कोणतीही जखम असेल किंवा खरचटलं असेल, कापलं असेल किंवा ॲक्सिडेंट असेल, अशा ठिकाणी तुम्हाला जास्त काळजी घ्यायची आहे. तिथे तुम्हाला जास्त रक्तस्राव होण्याचा धोका असतो आणि ते इमर्जन्सी ठरू शकते. त्यामुळे धारदार शस्त्रापासून जसं की ब्लेड, चाकू अशापासून तुम्हाला सावध राहायचं आहे आणि काळजी घ्यायची आहे. नंबर 3, खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचानक लघवीतून किंवा नाकातून, तोंडातून, हिरड्यातून जास्त रक्तस्राव होत असेल किंवा त्वचेवरती काळसर, निळसर डाग पडत असतील तर डॉक्टरांना दाखवून योग्य तो उपचार घ्या. नंबर 4, कोणतीही नवीन औषधे स्वतःहून घ्यायची नाहीत. जसे की पेनकिलर, डायक्लो, ॲस्पिरिन अशा प्रकारची कोणती वेगळी औषधे सुरू करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. किंवा विटॅमिन सी सारखी सप्लिमेंट घेताना सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. नंबर 5, जास्त प्रमाणामध्ये मद्यपान किंवा तंबाखू सेवन करणे. जर जास्त प्रमाणामध्ये मद्यपान आणि तंबाखू सेवन केले तर तिथे रक्ताचा धोका जास्त वाढू शकतो. त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या ब्लड वेसल्सवरती होतो किंवा तुमच्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकते. वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तुम्ही कमेंटमध्ये येस असा मेसेज करू शकता. मी त्यावरती योग्य ते मार्गदर्शन करेन. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.